महोदयांना निवेदन दिलं। माहूर तालुक्यामध्ये पैनगंगा नदीने जे काल परवा रौद्र रूप धारण केलं होतं, त्या रौद्र रूपामध्ये असंख्य शेतकऱ्याचे पिके वाहून गेले। अक्षरशः शेतकऱ्याचं स्वप्न सगळं भंग होऊन गेलं। 1.5 महिन्याखाली शेतकऱ्याने सोयाबीन, कापूस, तूर या पिकाची लागवड आणि पेरणी केली होती। त्यामुळे एवढी जास्त प्रमाणात अतिवृष्टी झाली माहूर तालुक्यामध्ये, अक्षरशः माती गेली आणि रेती आली शेतामध्ये। त्यामुळे आज जिल्हाधिकारी महोदयाची भेट घेतली, तात्काळ पंचनामा करण्याचे तहसीलदार साहेबाला यांना आदेश द्यावे या संदर्भात साहेबाला निवेदन दिलं। माहूर तालुक्यातील पडसा, लिंबायत, नेर, गोकुळ, टाकळी, मदनापूर, सावरखेड, बोलगावन, सायफळ, लोकरवाडी व रामपूर हे सर्व जे या गावकऱ्यांच्या जे शेती आहे नदीला लागून आहेत, त्यामुळे यांचं अतोनात नुकसान झालेलं काहीच राहिलेलं नाही। सगळं भुई सुपाट झालेलं आहे। पाहा वाटत नाही, त्यांच्या डोळ्यातले अश्रू आम्हाला बघा वाटत नाही। त्यांचे वारंवार फोन येत आहेत की बाबा आमचं काहीतरी करा, आमच्याकडून आम्हाला शासनाकडून काहीतरी मदत झाली पाहिजे। त्या संदर्भात आज साहेबाची भेट घेतली। असंख्य शेतकऱ्याला माझं सांगणं आहे, तुम्ही काय घाबरू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुमच्यासाठी आम्ही लढत राहू। त्यामुळे 2 दिवसामध्ये तात्काळ आपल्या शेतामध्ये येऊन पंचनामे आपले होतील आणि आपल्याला सरकारकडून जास्तीत जास्त मदत होण्यासाठी आम्ही प्रयत्न करू। जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र।